सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन केलं आहे डॉक्टर अंजना गायकवाड यांनी. दर दर करते बंदगी, दर दर करत प्रणाम, दर दर करते बंदगी, दर दर करत प्रणाम, बीती सारी जिंदगी, हाय गरीब गुलाम. आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा हा दोहा अंधश्रद्धेवर प्रहार करतो. तसेच नियतीवर आणि नियंत्यांवर अवलंबून असणारा माणूस कर्तव्यशून्य होतो, लाचार गुलाम होतो, या अर्थानं हा दोहा महत्वपूर्ण आहे. भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाच्या उपासना पद्धती वेगळ्या, प्रत्येकाचे आराध्य वेगळे. भारतानं नुकतंच चांद्रयानचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. विज्ञान तंत्रज्ञानातली भारताची ही प्रगती नेत्रदीपक आहे. पण दुसऱ्या बाजूला व्रतवैकल्य, उपास तापास करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. बुवा बाबांची भोंदूगिरी वाढली आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा हे लोक घेत आहेत आणि म्हणूनच वैज्ञानिक जागरूकता आवश्यक आहे. देव मंदिरात गेल्यानं, उपवास केल्यानं प्रसन्न होत नाही. आपल्याला हे कळायला हवं. आपल्या मनोकामना, आपली प्रगती अंधभक्तीवर अवलंबून नसते, तर आपले सत्कर्मच आपल्याला उन्नतीच्या दिशेनं घेऊन जातं. निर्गुणवादी संत कबीर साहेब म्हणतात, नामय मंदिर नामय मस्जिद, ना काबे कैलास में, मुझको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. ज्याची आराधना आपण करतो तो ईश्वर मंदिर मस्जिदमध्ये नाही, तर आपल्या अंतरात आहे. ज्यावेळी ही जाणीव आपल्याला होते तेव्हा देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. आपल्या आत विराजमान भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तन आणि मनाच्या शुद्धीची आवश्यकता आहे हे ज्याला कळतं, अशा व्यक्ती स्वतःला दोषापासून वाचवतात, स्वतःला अकुशल कर्मापासून दूर ठेवतात. आणि हे ज्याला कळत नाही तो शेवटपर्यंत भटकत राहतो. पूजा उपासना केल्यानं, माथा टेकवल्यानं, नवस बोलल्यानं दारिद्र्य दूर होईल, सुखाची प्राप्ती होईल, या भ्रमात ते कायम राहतात. असे लोक शेवटपर्यंत लाचारीचं, गुलामीचं जीवन जगतात. अशा लोकांना भानावर आणण्यासाठी आचार्य गोयंका आपल्या दोह्यातून म्हणतात, दर दर करते बंदगी, दर दर करत प्रणाम, बीती सारी जिंदगी, हाय गरीब गुलाम. तेरा मंगल, तेरा